Good morning. Good morning. Good morning. Good morning. So, how are you? कशी आहात तुम्ही सगळे? छान आहेत का? मस्त आहेत का? मस्त आहे रे तुम्ही, कोई शक? मी पण मजेत आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो वेरी गुड मॉर्निंग एवरीवन एंड बहुत बहुत हार्दिक स्वागत है आप लोगों का इस केमिस्ट्री में. रिव्हर्सिबल प्रोसेस रिॲलिटीमध्ये नसतात ना रे. म्हणजे कसं आहे किंवा तुम्हाला ते काय आहे, तुम्ही समजा जसं म्हणता तुम्ही की समजा कंटेनर जर क्लोज असेल तर त्या मोस्टली रिॲक्शन रिव्हर्सिबल असतात. जर होतात असं आपण म्हणतो ते आहे ना, किंवा आपण काही गोष्टी त्यामध्ये प्रूव्ह केलेल्या आहे. पण जर तुम्ही कंटेनर ओपन केलं तर ऑब्व्हियसली त्या प्रोसेस पण कशा होणार तुमच्या, त्या मग बाकीच्या प्रोसेस सगळ्यात इरिव्हर्सिबलच असणार ना. रिॲलिटीमध्ये पॉसिबल आहे की नाही याचा अर्थ असं त्यांचं असं म्हणणं असतं की हे असं काही एक्झिस्ट आहे का. कारण सगळ्याच रिॲक्शन जर इक्विलिब्रियममध्ये असत्या तर कधीच त्या कम्प्लीट झाल्या नसत्या ना, है ना. आपण फक्त ती एक कंडिशन बघतो की यार काही गोष्टींची स्टडी करण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करतो, इक्विलिब्रियम कंडिशनचा. ठीक है. सो इंटरनल एनर्जी एज अ स्टेट फंक्शन के बारे में हमने शुरू किया था. और इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम कैन बी चेंज व्हेन हीट एंटर्स और लीव्स द सिस्टम, व्हेन वर्क इज डन और ऑन और बाय द सिस्टम. तो इसके बारे में हमने कल के लेक्चर में देख लिया था. और तीसरा है व्हेन मैटर एंटर्स और लीव्स द सिस्टम. तो ये तीन तरीकों से आपकी इंटरनल एनर्जी चेंज होगी. इंटरनल एनर्जी चेंज होगी तो आपकी टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम भी चेंज होगी. ठीक है. तो उसके लिए हम अकॉर्डिंग टू एनसीईआरटी गए थे कि प्रोसेस क्या होती है व्हेन अ सिस्टम गोज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. बराबर है. फॉर एग्जांपल लिया था हमने इसमें, ओके, वर्क. इसका एक एग्जांपल भी किया था हमने. वी विल डू अ प्रोसेस बाय, है ना. वर्क को हमने एक्सप्लेन किया था कैसे, उसको हमने 1 किलो जूल वर्क किया था. हमने मैकेनिकली और इलेक्ट्रिकली 1 किलो जूल वर्क किया तो हमारे जो टेम्परेचर में डिफरेंस था वो क्या आया, और उससे हमने बताया लगाया कि इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन है. जब भी आपका वर्क डन ऑन द सिस्टम होता है तो वो पॉजिटिव लेते हैं, केमिस्ट्री में आप उसको उल्टा लेते हो. ठीक है, बस इतना ही फ़र्क है. उसका रीज़न भी मैंने आपको बताया था. हाउ टेम्परेचर इज अ स्टेट फंक्शन, ये इसके बारे में देख लिया था. हाउ वॉल्यूम इज अ स्टेट फंक्शन, उसके बारे में हमने कल के लेक्चर में देख लिया था. ठीक है. आप टेम्परेचर को स्ट्रेटली बढ़ाओ कम करो, डिफरेंस उतना ही रहेगा. और आपको वॉल्यूम को कैसे भी भरो कम करो, आखिर में जो फाइनल माइनस इनिशियली रहेगा. ठीक है, इस तरीके से. सो सबसे पहला तरीका हमने देख लिया था कि हाँ, व्हेन वर्क इज डन ऑन और बाय द सिस्टम, इसकी वजह से किस तरीके से इंटरनल एनर्जी चेंज होती है. ठीक है ना. उसी में दूसरा तरीका है हीट से. हीट से हम कैसे पता लगा सकते हैं कि भाई जो इंटरनल एनर्जी है वो हमारा स्टेट फंक्शन है. ठीक है. हा तर बरोबर आहे सर. थर्मास फ्लास्क कोणता स्टेट आहे, म्हणजे ये क्या है, मतलब क्वेश्चन मुझे समझ में नहीं आया. चलो एनसीईआरटी निकालो. मुझे क्वेश्चन तो कुछ समझ में नहीं आया बेटा.
आयसोलेटेड आहे ना. प्रश्न विचारायच्या आधी जर आपण बघितलं असतं की ते एक्झाम्पल कशामध्ये येतं, तर मला असं वाटतं हा छोटा अतिशय प्रश्न निघाला नसता आपल्याकडून. सांगितलं येणार आहे आयसोलेटेड सिस्टीममध्ये येतं ना. ते सोप्या गोष्टी नका विचारत जाऊ ना एवढ्या. जे लिहून दिले तेच का विचारता. तुमचा थर्मास फ्लास्क घेऊन उपयोग नाही ना, तो आयसोलेटेड पाहिजे कम्प्लिटली. नाही तर तुम्ही थर्मास फ्लास्क घेतला आणि त्याला ओपनच ठेवलं. अरे तुम्ही थर्मास फ्लास्क घेतला आणि त्याला ओपन ठेवलं तर त्याला काय अर्थ आहे. थर्मास फ्लास्क हे वेसल झालं, एक कम्प्लिटली क्लोज पाहिजे ते आपल्याला. कळालं का श्रुती. थर्मास फ्लास्क हे वेसल आहे ना, त्याला तू ओपन ठेवलं तर ते कसं काय क्लोज ते कसं काय आयसोलेटेड सिस्टीम राहील. दुसरा ऑप्शन नव्हता का तिथे. मला माहित नाही पेपर सर एक्झाम मध्ये रॉंग दिला आहे. हो म्हणजे एक्झाम मध्ये कोणतं रॉंग दिलं. नाही सर आयसोलेटेड दिला आहे वेल क्लोज साठी. श्रुती एकदा क्वेश्चन वाच बेटा नीट. हाँ चलो ठीक है. सो एनसीईआरटी निकाला सब लोगों ने. तो एनसीईआरटी में आप लोगों को नेक्स्ट पॉइंट दिया है हीट का, कि कैसे इंटरनल एनर्जी चेंज होता है बाय हीट ट्रांसफर से. ठीक है, तो उसको आपको एक्सप्लेन किया है कि कैसे हीट के आने जाने से आपकी अंदर की जो इंटरनल एनर्जी है मॉलिक्यूलर लेवल की वो चेंज होती है. ठीक है. So we can also change the internal energy of a system by transfer of heat from the surrounding to the system or vice versa without expenditure of work. आपण आता इथे वर्क कुठलाही करणार नाहीये. ठीक आहे. अच्छा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की मेनली तुम्ही याला थोडं असं कसं घेऊ शकता. आता जी पहिली जी सिस्टीम होती तिथे आपण काय केलं माहिती आहे का, तिथे आपण काहीतरी ना वर्क केलं होतं है ना, मेकॅनिकल वर्क केलं किंवा आपण तिथे इलेक्ट्रिकल वर्क केलं. आता हीटची ज्यावेळेस आपण स्टडी करतोय, जब हम हीट ट्रांसफर से है ना, वो सिस्टम से सराउंडिंग में आए या सराउंडिंग से सिस्टम में आए है ना, कुछ फर्क नहीं पड़ता, वो सिस्टम में आए या सिस्टम से बाहर जाए मतलब है ना. लेकिन अभी हम क्या करेंगे, हम वर्क को यहां पे नहीं करने वाले. आपण इथे वर्कला कॉन्स्टंट ठेवणार, आपण वर्क बद्दल नाही बघणार आहे. आता वर्क आता कसं होऊ शकतं बरं का. असं एक गोष्ट आहे की समजा तुम्हाला एक आपने फॉर एग्जांपल एक ऐसे इस तरीके से एक सिस्टम ले, आइडियल गैस आपने भर दिया इसमें फॉर एग्जांपल. ठीक है, आपको ना सिर्फ हीट का चेंज देखना है. आपको क्या करना है, आपको सिर्फ ना हीट का चेंज देखना है. आपको क्या करना है, आपको हीट का चेंज देखना है ना. आपको हीट का चेंज देखना है. आपने फॉर एग्जांपल आइडियल गैस यहां पे भर दिया है. ठीक है, आपको अगर सिर्फ हीट का चेंज देखना है कि हीट का चेंज मतलब ट्रांसफर होने से कैसे अंदर की इंटरनल एनर्जी में फर्क पड़ रहा है, तो आपको यहां पे वर्क विदाउट एक्सपेंडिचर ऑफ वर्क. नाउ यू आर स्टडिंग है ना, यू आर स्टडिंग heat transfer and its effect on internal energy without expenditure of work. मतलब आप लोगों को यहां पे वर्क नहीं करना है, आपको वहां पे वर्क होने नहीं देना है, आपको सिर्फ हीट ट्रांसफर सीखना है ना. तो मुझे बोलिए कि मैं हीट फॉर एग्जांपल सिस्टम में आई तो वर्क भी हो सकता है. वो कौन से केस में होगा, आपका जो मतलब हीट भी आ रहा है, यानी सराउंडिंग से सिस्टम में हीट भी आ रहा है और उसकी वजह से अंदर मॉलिक्यूल के मोशंस भी बढ़ेंगे और वहां पे वर्क भी हो रहा है ना. मान लो दोनों भी हो रहा है. आपको कौन सा कंटेनर लेना पड़ेगा वहां पे,
मतलब ओपन लेना पड़ेगा कि क्लोज लेना पड़ेगा? ओपन नहीं, सॉरी, मूवेबल लेना पड़ेगा कि फिक्स लेना पड़ेगा? सॉरी, मूवेबल लेना पड़ेगा कि फिक्स लेना पड़ेगा? हाँ, क्लोज्ड और रिजिड आपको लेना पड़ेगा, क्योंकि आप लोगों को क्या करना है, सिर्फ हीट का चेंज देखना है। अगर मान लो सिस्टम अंदर आई और पिस्टन मूवेबल है तो आप लोगों का वहां पे वर्क भी हो जाएगा, और वो दोनों को मिक्स करके बाद में हम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स पढ़ते हैं एक्चुअल में, ठीक है। यानी जो कल का केस है वहां पे हम वर्क उस तरीके से भी ले सकते हैं कि जिसमें आपका पिस्टन मूवेबल है, उस तरीके से भी हम ले सकते हैं। लेकिन हमने वहां पे क्या किया, हमने वहां पे भी सिस्टम को क्लोज ही रखा है, कुछ भी हमने मूवेबल पिस्टन नहीं रखा। हमने उसमें ना वर्क किया, हमने मैकेनिकल वर्क किया, हमने खुद से वर्क किया, अंदर मैकेनिकल वर्क किया, इलेक्ट्रिकल वर्क किया, है ना। तो अगर आपका पिस्टन यहां पे क्लोज नहीं है ना, यानी आपका पिस्टन फिक्स नहीं है ना, तो होगा क्या, अगर आपने मूवेबल ले लिया तो वहां पे उसकी वजह से अंदर आप लोगों का वर्क भी होने के चांसेस है। इसलिए हमें सिर्फ क्या करना है, हमें स्टडी करना है हीट ट्रांसफर बाय एंड इट्स इफेक्ट ऑन इंटरनल एनर्जी विदाउट एक्सपेंडिचर हो, यानी हमारा पिस्टन हमारे लिए क्या होना चाहिए, फिक्स और या रिजिड होना जरूरी, नॉन मूवेबल, ठीक है। ओके, दिस एक्सचेंज ऑफ एनर्जी विच इज अ रिजल्ट ऑफ टेम्परेचर डिफरेंस इज कॉल्ड एज हीट। सही है। हीट क्या है, क्या आता है, किसकी वजह से आता है, टेम्परेचर डिफरेंस की वजह से, बाकी कुछ नहीं। हीट तो उसी को कहते हैं ना भाई, बराबर है। सो दिस एक्सचेंज ऑफ एनर्जी विच इज अ रिजल्ट ऑफ टेम्परेचर डिफरेंस इज कॉल्ड एज हीट। मतलब कैसे कि फॉर एग्जांपल यार आप लोगों ने क्या किया, हीट किया इसको, या फॉर एग्जांपल ऐसे भी हो सकता है कि आप सराउंडिंग में टेम्परेचर ज्यादा है, सिस्टम में टेम्परेचर कम है, तो ऑब्वियसली सिस्टम से सराउंडिंग में उसका टेम्परेचर चला जाएगा, टेम्परेचर ट्रांसफर हो जाएगा, है ना। हीट ऑलवेज, हम बोलते हैं ना, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाई टेम्परेचर टू हाई टू लो, है ना, बराबर है। यानी जब फॉर एग्जांपल मैं ऐसे कंसिडर कर रहा हूं कि मैं यहां पे ना इसको हीट दे रहा हूं, तो यहां पे जो हीट का जो ट्रांसफर हो रहा है, यहां पे जो हीट का जो ट्रांसफर हो रहा है अंदर, सही है। तो ऑब्वियसली पहले इनिशियल स्टेट में यहां पे टेम्परेचर है ना, इनिशियल कंडीशन में यहां पे टेम्परेचर टीए रहेगा, फॉर एग्जांपल इनिशियल टेम्परेचर आप लोगों का टीए रहेगा, सही है, उसी तरीके से जैसे हमने वर्क में किया। और आफ्टर गिविंग हीट या हीट ट्रांसफर फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम, अभी जो आपका फाइनल टेम्परेचर बन जाएगा वो बन जाएगा आप लोगों का टीबी, सही है, सही है। अभी यहां पे आपको पता है कि फिर से टीबी विल बी ग्रेटर देन टीए, वही तो होगा। यानी हमें अगर टेम्परेचर का डिफरेंस निकालना है तो फिर से वो वही आ जाएगा, टीबी माइनस टीए, सिंपल सी बात है भाई, वही तो होगा ना। याच्यात काय अवघड नाही, समजायला सोपं आहे अतिशय। आता मी समजा याला हीट ट्रान्सफर केली काहीतरी, इथे वर्क नाही होणार आहे कारण आपण सिस्टम अतिशय क्लोज ठेवलेली, ठीक आहे। म्हणजे आता पहिले मधलं टेम्परेचर टीए होता, आता फायनल टेम्परेचर टीबी झालं, आणि टीबी ऑलवेज तुम्ही टेम्परेचर देताय ना, म्हणजे ऑब्वियसली टीबी ग्रेटर दॅन टीएच होणार इथे, म्हणजे दुसरं टेम्परेचर जास्तच असणार, म्हणजे डेल्टा टी विल बी इक्वल टू टीबी मायनस टीए, बरोबर। क्लियर एव्हरीवन? आणि हीटची ट्रान्सफर होते इटसेल्फ इंडिकेट करतं की या तुमच्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल कशा आहेत रे, डायथर्मिक वॉल आहेत। कशा वॉल आहेत, डायथर्मिक वॉल, म्हणजे जिथनं फक्त तुमची काय ट्रान्सफर होते, फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, तुमचं मॅटर ट्रान्सफर होत नाही। आलं लक्षामध्ये? सोपं आहे। पहिल्या वर्कच्या केसमध्ये आपण तिकडे मध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल वर्क करायचो, त्यावेळेस तुमची वॉल ही ॲडियाबॅटिक वॉल होती, तिथे आपल्याला हीटची ट्रान्सफर घ्यायची नव्हती। पहिल्या केसमध्ये आपण हीटची ट्रान्सफर घेत नव्हतो, आता आपण इथे हीटची ट्रान्सफर होणार, फक्त हीटची ट्रान्सफर होणार, एवढी स्टडी आपण घेतो फक्त। येते सगळ्यांच्या लक्षामध्ये? ओके, हां, गुड, ओके, क्लियर, लिख लिया सब लोगों ने? जाना है आगे? हाँ, सो कहां पे थे हम? हाँ, लेट दिस डिफरेंस इज कॉल्ड एज हीट क्यू, ठीक है, हीट को पता है ना, मैं क्यू से हम लिखते हैं, ओके, नो प्रॉब्लम, क्यू। लेट अस कंसिडर ब्रिंगिंग अबाउट दिस सेम चेंज इन टेम्परेचर, the same initial and final state as before in section 6.1.4a by transfer of heat through thermal conducting walls instead of adiabatic walls. आपण adiabatic wall च्या ऐवजी कोणत्या वॉल घेतल्या आपण? ऑब्वियसली कोणत्या वॉल घेतल्या आपण? हा, आता आपण थर्मली कंडक्टिंग म्हणजेच डायथर्मिक वॉल घेतली आपण, ॲडियाबॅटिक आपल्याला नाही घ्यायची आता, बरोबर, कारण आपल्याला हीटची ट्रान्सफर शिकायची ऑब्वियसली ते, बरोबर। नाव
वी टेक वाटर एट टेम्परेचर टी है ना। अभी फॉर एग्जांपल मैंने यहाँ पे आइडियल गैस बोला है आप लोगों को, ठीक है। हमने यहाँ पे आइडियली हमने एक वाटर का एग्जांपल लिया था, ठीक है। हमने वाटर लिया, वी टेक वाटर एट टेम्परेचर टी इन अ कंटेनर हैविंग थर्मली कंडक्टिंग वॉल्स से मेड अप ऑफ कॉपर एंड एंक्लोज इट इन अ ह्यूज हीट रिजर्वॉयर at temperature TB. The heat absorbed by the system water Q can be measured in terms of temperature difference, that is TB minus TA. In this case, change in internal energy डेल्टा U इज इक्वल टू Q। मुझे बोलिए क्या अभी यहाँ पे हमारा जो यहाँ पे जो इंटरनल एनर्जी का चेंज है वो भी तो वही आएगा, UB माइनस यू है, शुरुआत की जो इंटरनल एनर्जी है ना, फाइनल माइनस इनिशियल, बराबर है। यानी इसी का मतलब हुआ कि चेंज इन इंटरनल एनर्जी से हम क्या पढ़ रहे हैं, हीट का ट्रांसफर या हीट का चेंज, जिससे इंटरनल एनर्जी चेंज होती है। मुझे बोलिए यहां पे हमने हीट का ट्रांसफर किया तो ऑब्वियसली हीट का ट्रांसफर करने के बाद आपको जो मिला वो इंटरनल एनर्जी का डिफरेंस मिला, यानी हीट ट्रांसफर से इंटरनल एनर्जी चेंज होती है। सिंपल बात आहे, काहीच अवघड नाही, अतिशय सोपं आहे, कुठल्याही प्रकारे काहीच असं अवघड नाही याच्यामध्ये। क्लियर एवरीवन? एवरीवन क्लियर क्या है ना? ये हमें दिया है, इसका मतलब है ना वॉल्यूम कैसा है यहां पे, वॉल्यूम इज कॉन्स्टंट, कारण आपण जे आपलं पिस्टन घेतलेलं आहे ते कसं घेतलेलं आहे, पिस्टन कसं फिक्स घेतलेलं आहे, म्हणजे आपलं तिथं व्हॉल्यूमचा चेंज आहे का, नाही, म्हणून। आणि तुम्हाला माहिती आहे जर व्हॉल्यूम जर तिथे कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम जर तिथे कॉन्स्टंट असेल तर वर्क डन सुद्धा काय राहणार तुमचं, है ना। जर समजा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, आता आपण केमिस्ट्रीमध्ये काय घेतो किंवा फिजिक्समध्ये काय घेतो ते डिपेंड करतं, है ना, मायनस पी इंटू डेल्टा व्ही जर आपण घेतलं तर तुम्हाला माहिती आहे जर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर आपलं जे वर्क डन असणार आहे ते काय येणार आहे तुमचं, 0 येणार आहे, बरोबर आहे। ओके, क्लियर एवरीवन? हे सगळ्यांना पॉइंट क्लियर झाला? आपण कसं हीटचं चेंज शिकलो, आपल्या वॉल डायथर्मिक होतं, आपलं पिस्टन नॉन मुव्हेबल होतं, रिजिड होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं, वर्क डन 0 होतं। आपण फक्त काय करलं, आपण इंटरनल एनर्जीचं चेंज शिकलो विदाउट एक्सपेंडिचर ऑफ वर्क। परत तेच केलं आपण, हीटची ट्रान्सफर केली, पहिलं टेम्परेचर TA होतं, दुसरं टेम्परेचर TB झालं, TB वॉज ग्रेटर दॅन TA म्हणजे डेल्टा T TB मायनस TA। सो बाय चेंज इन टेम्परेचर डिफरन्स और बाय हीट वी हॅव लर्न चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे हीटने सुद्धा इंटरनल एनर्जी चेंज होते। ओके, क्लियर एव्हरीवन? आता याच्यामध्ये IUPAC ने काही कन्व्हेन्शन दिलेले आपल्याला, परत एकदा अतिशय सोपं कन्व्हेन्शन्स बाय IUPAC, ठीक आहे, अबाउट हीट। आता याच्यात तर काही तुम्हाला काही कन्फ्युजन नाहीये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, तुम्हाला काय म्हणता येते, बाय कन्व्हेन्शन्स ऑफ IUPAC इन केमिकल थर्मोडायनामिक्स द Q इज पॉझिटिव्ह व्हेन हीट इज ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टम एंड द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम। ऑब्वियसली जर तुमच्या अगर आप लोगों के सिस्टम में एनर्जी आ रही है, हीट आ रही है, इट सेल्फ इंडिकेट करता है कि वहां पे इंटरनल एनर्जी बढ़ गई, क्योंकि जितनी हीट अंदर आएगी उतना TB ग्रेटर देन TA होगा। हैव यू गॉट दिस? सिंपल, जेवढा तुमचं हीट जास्त येणार सिस्टीम मध्ये, जेवढं टेम्परेचर मधलं वाढणार तेवढा TB मायनस TA चा डिफरन्स कमी होत जाणार, म्हणजे TB वाढत जाणार, म्हणजे TB खूप जास्त वाढणार आणि TA खूप कमी राहणार। सुरुवातीचा इनिशियल जेवढा TB जास्त वाढला तेवढा ऑब्वियसली तुमचा डेल्टा T वाढणार, तेवढी हीटची ट्रान्सफर जास्त आहे म्हणजे तेवढा इंटरनल एनर्जीचा चेंज जास्त येणार। तर खूप सोपं आहे, बाय IUPAC जर तुम्ही हीटचे कन्व्हेन्शन्स साइन जर बद्दल जर बोलायला गेले तर तुम्हाला माहिती आहे Q इज इक्वल टू पॉझिटिव्ह व्हेन युअर प्रोसेस इज एंडोथर्मिक, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला रे, सिंपली गोष्ट, याचा अर्थ झाला की हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम, सही है, फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम, ठीक आहे। दुसरं, Q जर तुमचा निगेटिव्ह असेल तर ऑब्वियसली तुमची जी प्रोसेस आहे
ती एक्झोथर्मिक आहे ना, बरोबर. आणि हीट ट्रान्सफर्ड ऑब्विसली तिथनं तुमचं एनर्जी बाहेर पडली, हीट बाहेर पडली, ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. अतिशय सोपं, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. ठीक आहे. हा, इथे एक लिहायचं राहिलं. एंडोथर्मिक प्रोसेस आहे म्हणजे याचा अर्थ इंटरनल एनर्जी इंक्रीजेस. सिंपल सी बात है. एंड इसी का मतलब है इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. ठीक है, कोई भी कन्फ्युजन नहीं है, कुछ भी नहीं है, अतिशय सोपी गोष्ट आहे. है ना. असं ज्यावेळेस तुम्ही NCERT असं ओव्हरऑल लुक करता ना, वाचत नाही आपण, त्यावेळेस असं वाटतं बाप रे काय याच्यामध्ये काय असेल, आणि हे आठवेल का आपल्याला, कळेल का आपल्याला, याच्यावर जो क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल का आपल्याला, अशा आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. मला फिजिक्सबद्दल जास्त कळत नाही किंवा मी फिजिक्सच्या टीचरबद्दलही जास्त बोलू शकत नाही, कारण तेव्हा माझा हक्क नाही आहे. पण मला असं वाटतं फिजिक्समध्ये सुद्धा तुम्ही अशा लाईन टू लाईन गोष्टींना समजून घेऊन जर केलं तर फिजिक्ससुद्धा तुमच्यासाठी खूप अतिशय सोपा विषय होईल. मी केलं नाही माझ्या आयुष्यामध्ये कधी पण मी सांगतोय तुम्हाला. ओके. हा, तोडून स्टडी करायची असं माझं म्हणणं आहे. Clear everyone? झालं का रे? सर स्कूलमध्ये आल्यासारखं इन्स्टिट्यूट करून नोट्स लिहायचे. यस, नाही तुम्हाला खूप असं डिटेलिंग लिहायची गरज नाही, मी ऑलरेडी तसंच लिहून देतोय तुम्हाला. ठीक है, चलो हो गया ये वाला पार्ट. नाउ वी आर गोइंग टूवर्ड्स, चलो आपको एनसीईआरटी में नेक्स्ट पॉइंट कौन सा दिया है? यस, आपको एनसीईआरटी में कुछ ऐसा पॉइंट लिख के दिया है की द जनरल केस, म्हणजे या दोन गोष्टी आपण शिकलो ना, ह्या आपण दोन गोष्टी शिकलो. आता आपल्याला दोघांना काय करायचंय? रिलेट करायचंय. आता एकदम सोपी पद्धत आहे ना, या दोघांना आपल्याला रिलेट करायचंय. जनरल केस म्हणजे आपण काय करतो, समजा जसं आहे ना, हम करते हैं ना, बॉयल्स लॉ सीखते हैं, एक चार्ल्स लॉ, एवोगाड्रो लॉ, इन सबको हम मिक्स करते हैं, है ना, सब अलग अलग जगह पे जाके हम सीखते हैं और सारे बाद में लॉज को हम एक जगह पे इकट्ठा करते हैं. उसी तरीके से जनरल केस है. जनरल केस का मतलब अभी हमने पढ़ लिया कि भाई इंटरनल एनर्जी कैसे चेंज हुआ है, वर्क से चेंज हुआ है, हीट से चेंज हुआ, मैटर से बोलता हूं मैं इसके बाद आप लोगों को कैसे चेंज होगा. ठीक है, हाउ मैटर चेंजेस द इंटरनल एनर्जी, वो आप भी सोच सकते हो अभी, है ना. द जनरल केस यानी अभी मैं दोनों को मिक्स कर रहा हूं और इसी को बोला जाता है फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इसी को बोला जाता है मेरे प्यारे बच्चों, आज का हमने एंट्री की है लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स है फ्लॉट.
ओ फ्लॉट, फ्लैट नहीं है, फ्लॉट, इट्स फ्लॉट। दैट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, द जनरल केस जो हमने अभी दोनों भी केसेस पढ़ लिए वर्क और हीट के, उसको हमें रिलेट करना है। किस तरीके से रिलेट करना है, बहुत सिंपल तरीके से मैं आपको समझाता हूं। अभी देखिए ये जो लॉ है, अभी ये लॉ आपको सब पता है, तुम्हाला खूप छान माहिती आहे, एनर्जी कॅन नेदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, कॅन बी चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। पण आपलं पाठ करण्यावरच जास्त भर आहे। आपल्याला असं वाटतं मी हे पाठ केलं म्हणजे मला तो लॉवर क्वेश्चन सॉल्व करता येईल, तसं कधीच नसतं। या आधीच्या दोन गोष्टी कळायला ना तुम्हाला, वर्क आणि हीटच्या, आपको अगर वर्क और हीट ये समझ में आया तो आपको आगे की चीजें समझ में आने वाली है यहाँ पे, ठीक है। तो आपको फिजिक्स में पता नहीं किस तरीके से समझाया गया है, लेकिन मैं आपको एक इजीएस्ट तरीके से इसको समझाता हूं। कैसे है ना, हम कंसिडर कर रहे हैं कि कंसिडर ऐसे है कि कंसिडर एन आइडियल गैस, कंसिडर एन आइडियल गैस इन अ कंटेनर, ठीक है। अब ये कंटेनर कैसा है, क्या है, मैं सब आपको बताता हूं, ठीक है। इन एन आइडियल गैस इन अ कंटेनर, फॉर एग्जांपल मैंने क्या किया कि भाई एक कंटेनर में मैंने क्या किया, आइडियल गैस को भर दिया है, ठीक है। मैं अभी बताता नहीं आपको कि ओपन ये कैसा है, ये वॉल्यूम कांस्टेंट है, इसका क्या है, सब कुछ बोलता हूं, ठीक है। पण मला एक सांगा बाळांनो, आता मला एक कळालेलं आहे की इंटरनल एनर्जी वर्कने सुद्धा चेंज होते आणि ती हीटने सुद्धा चेंज होते। अभी मैं कंसिडर करो कि आइडियल गैस इन कंटेनर, मान लो कंसिडर करो कि शुरुआत में मैंने जो एक आइडियल गैस भरा हुआ है, मैंने, आप अभी निकालो मत, आप पहले मेरी बात सुन लीजिए पूरी, है ना, काढू नका तुम्हें सध्या। कंसिडर कीजिए कि मैंने एक आइडियल गैस भर दिया इसके अंदर, ठीक है, कंसिडर किया। मैं ऐसे मानता हूं कि मुझे बोलिए कि जो टोटल एनर्जी है आप लोगों की, मैंने आपको सिखाया ना कि इंटरनल एनर्जी चेंज होगी तो टोटल एनर्जी, यानी इंटरनल एनर्जी ही आपकी टोटल एनर्जी है, सही है, क्लियर एवरीवन। इंटरनल एनर्जी ही आप लोगों की टोटल एनर्जी है। ऐसे कंसीडर करते हैं कि जो आपकी जो इनिशियल टोटल एनर्जी है, जो आपकी इनिशियल टोटल एनर्जी है, दैट इज विल बी इक्वल टू U1 होगा, सही है। टोटल एनर्जी इनिशियल आप लोगों की क्या होगी, U1। आपको फाइनली फॉर्मूला ही ध्यान में रखना है, ध्यान में आपको फाइनली फॉर्मूला ही ध्यान में रखना है, लेकिन मैं आपको समझा रहा हूं ये फॉर्मूला आया कैसे है, वो मैं आपको समझा रहा हूं। ऐसे कंसिडर कीजिए कि आपकी जो टोटल एनर्जी इनिशियल है वो आपकी U1 होगी, क्योंकि शुरुआत में जो इंटरनल एनर्जी है वही टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम है। हैव यू गॉट दिस? शुरुआत की जो इंटरनल एनर्जी है, अभी मैंने इसमें कुछ भी नहीं किया है, ना वर्क किया, ना मैंने कुछ हीट किया, कुछ भी नहीं किया। ऐसे मान लो, है ना, ये कब है, मान लो कि अभी गैस ने कुछ भी वर्क नहीं किया, गैस ने कुछ भी वर्क नहीं किया, या हीट का ट्रांसफर नहीं किया, हीट का ट्रांसफर नहीं किया, ऐसे मैं मानता हूं। क्लियर एवरीवन? सही है, सही जा रहे हो, ठीक है। अभी ऐसे कंसीडर करते हैं, नाउ कंसीडर गैस ने हीट लिया, गैस ने हीट लिया और गैस पे यानी सिस्टम पे वर्क हुआ। ऐसे कंसिडर करो, फॉर एग्जांपल दोनों भी चीजें मैं कंसिडर कर रहा हूं यहां पे। मान लो उसने हीट भी लिया और उसके ऊपर वर्क भी हुआ, हम ऐसे कंसिडर करते, ठीक है। मुझे बोलिए मेरे प्यारे बच्चों, क्या अभी मेरी जो टोटल एनर्जी फाइनल है दैट विल बी इक्वल टू, रुकिए लिखिए मत, एक एक पॉइंट को समझ लीजिए पूरा। ऐसे कंसिडर कीजिए कि मैंने एक आइडियल गैस कंटेनर में भर दिया है, ठीक है, और अभी इसमें हीट का ट्रांसफर हुआ,
है ना। सो शुरुआत में जो इंटरनल एनर्जी है आपकी U1 होगी, वही आपके सिस्टम की टोटल एनर्जी होगी इनिशियल। अभी गैस ने कुछ वर्क नहीं किया और हीट का ट्रांसफर भी नहीं हुआ। अभी मैं कंसीडर कर रहा हूं कि अभी गैस ने हीट लिया है और गैस पे वर्क हुआ भी है ना। यानी इसका मतलब हुआ क्या, अभी आपकी इंटरनल एनर्जी चेंज हो जाएगी, आपकी इंटरनल एनर्जी अभी चेंज हो जाएगी। तो क्या आपकी जो इंटरनल एनर्जी है, क्या उसको मैं U1, ये कब था, जब अभी कुछ भी वर्क नहीं हुआ या हीट का ट्रांसफर नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, अभी वर्क भी हुआ और हीट भी हुआ, है ना, वो दोनों भी चीजें हो गई ना। क्या यानी अभी मेरी टोटल एनर्जी फाइनल होगी U1 प्लस Q प्लस W। क्या मैं सही हूं? देखो, क्या मैं सही हूं? और क्या टोटल एनर्जी फाइनल आपकी U2 है? क्या टोटल एनर्जी फाइनल आपकी U2 है? तो क्या U2 इज इक्वल टू U1 प्लस Q प्लस W हो जाएगा? और क्या मेरे प्यारे बच्चों U2 माइनस U1 इज इक्वल टू Q प्लस W हो जाएगा? और क्या मेरे प्यारे बच्चों डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W हो जाएगा? कॉन्ग्रेचुलेशन। पता नहीं समझा कि नहीं, मुझे तो अच्छा लगा सब होने के बाद। सुरुवातीला गॅस होता, त्याने काहीच केलं नाही, काहीच नाही केलं त्याने, असंच आहे तो एकटाच आहे। त्यावेळेस इंटरनल एनर्जी U1, आता त्याने हीट घेतली आणि त्याच्यावर वर्क झालं, समजलं का? हीट घेतली आणि त्याच्यावर वर्क झालं म्हणजे याचा अर्थ म्हणजे वर्क त्याच्यावर झालं ना, ऑन द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह, ऑन द सिस्टीम वर्क म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणून तर मी सिस्टीम पे म्हटलो ना, कारण आपण सिस्टीमवर वर्क काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो आपण केमिस्ट्रीमध्ये, बरोबर आहे। तिकडे फिजिक्समध्ये ते वेगळं घेतात, उलट घेतात, बरोबर आहे। आणि आपली जी इंटरनल एनर्जी चेंज झाली याच्यामुळे, ह्या ट्रान्सफरमुळे इंटरनल एनर्जी चेंज झाली ना, आणि ती काय झाली फायनल म्हणजे दुसरी झाली। आलं लक्षामध्ये? आता इथं वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकतो आपण। तुम्ही जर जर तुम्ही हीट देण्यापेक्षा हीट रिलीज घेतली तर Q मायनस होईल, आणि वर्क डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह घेतलं, तसं बाय द सिस्टीम जर घेतलं तुम्ही तर ते निगेटिव्ह होईल, तुमच्या साइन चेंज होईल ना। म्हणून तर मी पर्टिक्युलर कंडिशन घेतली ना इथे, आणि तुम्हाला अशा प्रकारे तो फॉर्म्युला शिकवला जातो, हे मी सांगतोय तुम्हाला। मी म्हटलं कि कंसिडर गैस ने हीट लिया नहीं, गैस ने हीट को रिलीज किया, तो ऑब्वियसली यहां पे आपका Q निगेटिव हो जाएगा। और मैंने अगर यहां पे बोला कि सिस्टम पे वर्क होने की जगह सिस्टम ने वर्क किया, तो वहां पे आपका वर्क डन निगेटिव हो जाएगा। हैव यू गॉट दिस? म्हणून मला एक पर्टिक्युलर कंडिशन घेऊन असं मला शिकवावं लागलं, आणि म्हणून तो आपला फॉर्म्युला हा येतो। आता तुम्ही फिजिक्स मध्ये हा जर फॉर्म्युला घेतला, तर तुम्हाला तिथे त्याला निगेटिव्ह घेतलं जातं, आणि म्हणून तुमचं Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W घेतलं जातं। म्हणजे काही फरक पडतोय का कोणत्या गोष्टीने? नाही, फक्त तुम्ही वर्कचं साइन वेगळं घेता, म्हणून तिथे तसा फॉर्म्युला तयार होतो बाळांनो। आलं का लक्षामध्ये? फिजिक्स मध्ये तुम्हाला डेल्टा इज इक्वल टू Q मायनस W घेतात, कारण तिथे तुम्ही साइन कन्व्हेन्शन वेगळं घेता बाळांनो। समजलं का? फक्त प्लस आणि मायनसचा फरक आहे, जो तुम्ही तिकडे फिजिक्स मध्ये उलटा घेताय। मी म्हटलं ना, वर्कचं साइन वेगळं आहे, फक्त आणि फक्त वर्कचं साइन वेगळं आहे। बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या थर्मोडायनामिक्स मध्ये काही फरक नाही। कुणाचंही ऐकायचं नाही की फिजिक्स आणि थर्मोडायनामिक्स सगळं अपोजिट असतं। मूर्ख आहेत ते लोक जे तुम्हाला सांगतात की फिजिक्स आणि केमिस्ट्री सगळं वेगवेगळे थर्मो अपोजिट आहे। फक्त आणि फक्त वर्कचं साइन वेगळं आहे, बाकी काहीच वेगळं नाही। तसं झालं असतं तर बापरे, थर्मोडायनामिक्सने तर डोक्यावर हात लावले असते। समजलं? क्लियर एव्हरीवन? हा, कारण रेफरन्स पॉइंट वेगळे आहे ना त्याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हो, U इज इक्वल टू Q प्लस W नाही येणार है ना, U इज इक्वल टू Q प्लस W असं नाही येणार कधीच। डिफरन्स हा घ्यावा लागेल ना तुम्हाला। हा लिहा ना, अरे हा लिहा, ओके लिहा, चला राईट डाऊन। होपफुली तुम्हाला समजलं असेल। मला हे सगळ्यांना कळालं का रे? सगळ्यांना कळालं?
काय कसं केलं मी सगळं? हां, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेत चालू आहे सगळं. आणि ते टेन्शन घ्यायची गरज नाही ना, टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. का? अरे तुम्ही इथे बघा ना, सरळ सरळ बघायचं की हीट आली का गेली आणि वर्क ऑन द सिस्टीम की बाय द सिस्टीम. बस. केमिस्ट्रीमध्ये विचारलं तर तुम्हाला फक्त वर्क डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, तिकडे निगेटिव्ह घ्यावं लागेल, एवढाच फरक आहे. रेफरन्स पॉईंट वेगळे. बाकी काय असं गोंधळ घालून घ्यायची गरज नाही की मग हे वेगळं ते वेगळं, तसं काहीच नाही एकदम. आलं लक्षामध्ये? हा. बघा बरं काय दिलंय का वेगळं. आणि यूला तुम्ही ई पण लिहू शकता. इथून असं बऱ्याच वेळा असं पण दिलेलं असतं बरं का. ऑर ए याचा पण अर्थ तोच झाला बरं का रे. अय पोराओ, यूच्या ठिकाणी ई पण देतात बरं का, सारखंच आहे. इंटरनल एनर्जी ई म्हणा किंवा शेवटी फायनली ई आपण टोटल एनर्जीलाच वापरतो. आणि टोटल एनर्जी म्हणजेच इंटरनल एनर्जी, म्हणजे डेल्टा ई पण घेतो. बरोबर मयूर, क्लिअर आहे. लिहा. ओके. चला, नाही इथे आयडियाबॅटिक वर्क नाही येणार नाही. अरे वर्क डन. हा, मला एक सांगा. ओके. हा, मला एक सांगा. आता मला सांगा तुमची जे वरचं पिस्टन आहे ते कसं आहे आता, लवकर सांगता का मला? आणि तुमच्या वॉल कशा आहेत हे पण सांगा मला. जर तुम्हाला तिथे ह्या एक्झाम्पल मध्ये विचारतोय बरं का मी, जर तुमचं जे पिस्टन आहे ते कसं असायला पाहिजे, ते वर्क डन होतंय म्हटल्यावर मुव्हेबल पण पाहिजे. अरे वर्क डन काहीतरी होतंय ना बाळांनो, काहीतरी मे बी होत असेल, तो वरती जात असेल, खाली येत असेल, तर मला असं वाटतं इथं पिस्टन तुम्हाला मुव्हेबल घ्यायलाच पाहिजे, है ना. आणि डायथर्मिक पण पाहिजे, कारण तुमची तिथे जी वॉल आहे तिथे हीट ट्रान्सफर होते ना, म्हणजे तुमची डायथर्मिक वॉल पाहिजे आणि काहीतरी वर्क होणार आहे. आलं लक्षामध्ये? पहिल्या 2 केसेसमध्ये आपण सेपरेट बघितलं की जिथे हीटचा चेंज बघायचा तर वर्कचा चेंज नाही घ्यायचा, आणि वर्कचा चेंज बघायचा तर तिथे हीटचा चेंज नाही घ्यायचा. म्हणून आपण तिथे वर्कच्या वेळेस तिला आयडियाबॅटिक वॉल शिकलो. ते डिपेंड करतं तुम्ही कशी स्टडी करताय. असं पाठ नाही करायचं, पाठ करायचं नाही. तुम्ही ती कोणती गोष्ट शिकताय त्याच्यावर डिपेंड आहे ते. आलं लक्षामध्ये? हां, इथे हे मुव्हेबल आणि डायथर्मिक आहे. ऑब्विसली. ओके. म्हणजे तुम्हाला काय असतं माहिती आहे का, थर्मोडायनेमिक्स मध्ये ना कंडिशन खूप महत्वाचे असतात. तुम्हाला कंडिशन खूप महत्वाचे असतात तुम्हाला. हां, ओके. परत तेच समृद्धी. अरे मी असं कन्सिडर करतोय बाळा, तुम्हाला कसं समजत नाही रे, मला एकच कळत नाही राव. अरे मी असं कन्सिडर करतोय, ह्या 2 गोष्टी मी कन्सिडर करतोय तिथे, म्हणून ते तोचा फॉर्म्युला काढला रे मी. जर मी हे बघा, ऑब्विसली यार हीट घेतली तर ऑब्विसली वर्क व्हायला पाहिजे ना. अरे सोन्यांनो, हीट घेतली म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम पाहिजे, ते निगेटिव्ह आलं पाहिजे. पण मी काय कन्सिडर केलं याच्याकडे लक्ष देत नाही राव तुम्ही मला परत तेच प्रश्न विचारता. मी लिहिलं ना इथे एवढं क्लिअरली लिहिलंय ना. मला माहित आहे की जनरली हीट घेतल्यानंतर तिथे सिस्टीमच वर्क करणार व्हावं, हेच पॉसिबल आहे ना. मोशन आली तुमचं पिस्टन वरती सरकू शकतं. पण मी रेफरन्स काय घेतोय त्याच्याकडे लक्ष द्या रे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही. रेफरन्स काय घेतलाय मी तो बघा तुम्ही, तर बाकीच्या गोष्टीकडे नका बघू तुम्ही. हा फॉर्म्युला एक जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला आता बघा तिथे वर्क डन बाय द सिस्टीम आहे किंवा ऑन द सिस्टीम आहे, हीट आली का गेली, कळालं का समृद्धी? कळतंय ना? तुम्हाला फिजिक्समध्ये एक स्पेशली सांगितलं जातं की हा हे असं आहे तसं आहे.
आपण इथे एक जनरल एक फॉर्म्युला काढतोय. तुला हे बघा, हा फॉर्म्युला तुम्हाला येतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तुम्हाला क्वेश्चनवरनं कळणार नाही का रे, हीट येते का जाते, वर्क होतंय की नाही होते, बस एवढंच आहे. तुम्हाला थोडे आपल्याला काही असं एक्सप्लेन करायला विचारतोय मी की एक्सप्लेन करा डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे कशाला, मी ते विचारतच नाही ना तुम्हाला. सिंपल गोष्ट. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. आता तुम्ही बघा की हीट आली गेली, वर्क डन झालं नाही झालं, ते तुम्ही बघा ना आता. ओके, ते तुम्ही बघा आता काय वापरायचंय. हे पण मग आता त्यांनी असं दिलंय की समजा तुम्ही एक फॉर क्लोज्ड आयसोलेटेड सिस्टीम, सांगू शकता का मला, फॉर क्लोज्ड आयसोलेटेड सिस्टीम सांगू शकता का मला. आता क्लोज आयसोलेटेड आहे म्हणजे तुमच्या वॉल ह्या आयडियाबॅटिक आहे. आता तुम्ही कंडिशनकडे लक्ष द्या, कधी पण लक्षात ठेवायचं याच्यानंतर, कधी पण कंडिशनकडे लक्ष द्या. मला सांगा आता आयसोलेटेड आहे, आयडियाबॅटिक सिस्टीम, तर क्यू काय असणार रे, हीट ट्रान्सफर होणार का, नाही होणार. मला सांगा तुमचं वर्क डन काय असेल का रे, नसणार. मग मला सांगा डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे म्हणजे तुमची जी इंटरनल एनर्जी दॅट विल बी इक्वल टू 0. बघा ना, अरे बघा काय दिलंय. म्हणजे याचा अर्थ असा झाला का की जी सुरुवातीला एनर्जी होती ती नंतर पण आहे. जर तुमची सिस्टीम कम्प्लिटली आयसोलेटेड सिस्टीम आहे, तुमच्या वॉल आयडियाबॅटिक आहे, तर दोन्ही 0 असणार म्हणजे डेल्टा यू 0 का. आणि इथनं निघतंय स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय, द टोटल और द इंटरनल एनर्जी ऑफ द इंटरनल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. The internal energy of the system is constant. This is the statement of first law of thermodynamics. बरोबर का. और we can say, अगर इंटरनल एनर्जी को बोल सकते तो क्या मैं ऐसे भी बोल सकता हूं, the total energy of the system, the total energy of the isolated system, आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. कारण इंटरनल एनर्जी मध्ये चेंज नाही झाली तर टोटल एनर्जी कसं काय चेंज होणार. इंटरनल एनर्जी चेंज नाही झाली तर टोटल एनर्जी कशी चेंज होणार. समजतंय, कळतंय का. म्हणजे एनर्जी काय झाली, एनर्जी काय झाली, कन्झर्व झाली. कळालं का, कळालं का. हे दिस लॉ इज, म्हणून आपण अशा वेळेस म्हणतो लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्ही याच्यावरनं सांगू शकता ना रे, म्हणून या लॉला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण असं म्हणतो. दिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि म्हणून आपण म्हणतो एनर्जी कन्झर्व झाली ना, बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो एनर्जी, अजून एक स्टेटमेंट आहे याचं, एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. सही है. म्हणजे याचा अर्थ काय, या स्टेटमेंटचा ऍक्च्युअल अर्थ कोण सांगतं रे, मला सांगू शकेल. जर तुम्ही हीटची ट्रान्सफर केली नाही, वर्क केलं नाही, तर तुम्ही एनर्जीला क्रिएट करू शकत नाही, त्या सिस्टीममध्ये एनर्जीला टाकू शकत नाही, किंवा त्या सिस्टीममधनं एनर्जी बाहेर काढू शकत नाही, किंवा तुम्ही तिथे काही वर्क जर नाही केलं तर तुम्ही तिथे एनर्जीला तुम्ही डिस्ट्रॉय म्हणजे आपला अर्थ, डिस्ट्रॉय म्हटलं की आपल्या मनात असं आतंकवादी भावना येते आपल्या मनामध्ये. डिस्ट्रॉय, एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय म्हटलं की आपल्याला वाटतं बाप रे, डिस्ट्रॉय करायचं म्हणजे काहीतरी स्फोटबीट करायचं काय. तसं नाही. डिस्ट्रॉय करणे म्हणजे त्याचा यूज करून तिला कमी करणे.
येत आहे लक्षामध्ये, समजलं? जर तुम्ही त्याला वापरलेच नाही तर ती संपणारच नाही ना, ती स्टोअर्ड राहील त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ झाला. आपण एक पर्टिक्युलर इन्स्टंटला शिकतो नाही, याचा असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही क्रिएट करताय म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही हीट दिली तर एनर्जी वाढेल. आपने हीट दिया तो एनर्जी बढ़ेगी, सिंपल सी बात है भाई. टेम्परेचर बढ़ेगा, एनर्जी बढ़ेगी. And because heat and work are forms of energy. Heat and work are form of energy. Heat and work are form of energy. कळालं का? ए प्रो, समजलं? जर तुम्ही दोन्ही गोष्टी नाही केल्या तर काय एनर्जी क्रिएट होणार? तुम्ही वर्कच नाही केलं तर काय ती डिस्ट्रॉय होणार आहे? म्हणजेच एनर्जी फक्त कन्वर्ट होते. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट कॅन नॉट बी क्रिएटेड. केव्हा? व्हेन युअर सिस्टीम इज कम्प्लिटली आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम असतानाची गोष्ट ही सगळी. हा पूर्ण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इथं एवढं पण लिहिलंय, तो कळालं का सगळ्यांना? मे बी तुम्हाला आधी माहीत असेल सगळं व्यवस्थित, तरी मला असं वाटतं की ह्या वेळेने थोडं लक्षात ठेवा. क्लिअर एव्हरीवन? तुम्ही बघा ना, मला एक सांगा, फॉर्म्युला काय रे? फॉर्म्युला हा आहे का डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. अरे जर तुम्ही काहीच केलं नाही तर कसं काय इंटरनल एनर्जी चेंज होईल ना? अरे तुम्ही समजा ॲडियाबॅटिक वॉल, समजा आयसोलेटेडच्या सिस्टीम, कम्प्लिटली आयसोलेटेड सिस्टीम घेताय म्हणून हे होत आहे. पण तसं नाही घेतलं, बाकीच्या कंडिशन घेतल्या, थोडी चेंज होणार नाही. होईल ना. हीटची ट्रान्सफर हे तुम्हाला आता क्वेश्चनवरनं कळतं ना रे, तुम्हाला दिलेल्या असतात त्या गोष्टी की ट्रान्सफर झाली की नाही झाली, वर्क झालं की नाही झालं, याच्यावरनं तुम्हाला त्या गोष्टी फाइंड आउट करायच्या सगळ्या. ओके, चला जायचं पुढे. जायचं. मग मला एक सांगता का रे, याच्यामध्ये मला एक सांगा, कोणती कंडिशन बरोबर आहे? कंडीशन ए इज करेक्ट और कंडीशन बी इज करेक्ट. जल्दी बोलिए, झाल दे बोलिए मेरे प्यारे बच्चों. रुकिए, है ना. हीट एंड वर्क आर इंटर कन्वर्टिबल, ये तो आपको पता है. हीट और वर्क इंटर कन्वर्टिबल है. तो मुझे ए कंडीशन बोलनी है और बी कौन सी सही है ये बोलनी मुझे. ठीक है, यहां पे मैं लिखता हूं हीट, यहां पे मैं लिखता हूं वर्क, यहां पे मैं करता हूं इसको 100% और यहां पे मैं करता हूं लेस देन 100%. और यहाँ पे लिखता हूँ हीट, यहाँ पे लिखता हूँ वर्क, यहाँ पे लिखता हूँ 100% और यहाँ पे लिखता हूँ लेस देन 100%. अभी बोलिए. Yes, my dear students, work can be 100% converted into heat. Why? अरे कारण हीटचं कन्वर्जन कम्प्लिटली वर्क करताना हीट लॉस होतेच ना. बिकॉज सम हीट कॅन बी लॉस. पण वर्क कसं आहे, तुम्ही कम्प्लिटली जेवढं वर्क करणार तेवढीच एनर्जी लॉस होणार.
किंवा तेवढीच एनर्जी लागणार तुम्हाला. सोपी गोष्ट आहे. असं थोडी वर्क कुठेतरी लॉस होतो, वर्कचा लॉस होतो असं काही आहे का? वर्कचा लॉस होतो असं काही आहे का? नाही ना. पण हीटचा तो लॉस होऊ शकतो ना, ऑब्व्हियसली. सोपी गोष्ट आहे ना. आलं लक्षामध्ये? म्हणजे समजा एक सोपं एक्झाम्पल घ्या ना तुम्ही. सोपं एक्झाम्पल घ्या. समजा असं कन्सिडर करा की यार याच्यामध्ये ना आयडियल गॅस भरलेला, अतिशय सोपं याच्यामध्ये आयडियल गॅस भरलेला आहे आणि तुम्ही इकडनं हीट देताय. मला सांगा याच्यातली काही हीट सिस्टीमला जाते आणि काही हीट अशी इकडे जाते ना. अरे सराउंडिंग मध्ये ऑलरेडी हीट ट्रान्सफर होते ना. तुम्ही ऑलरेडी सराउंडिंग मधूनच सिस्टीम मध्ये हीट ट्रान्सफर करताय, पण काही हीट तुमची इकडे पण जाते ना. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये सगळ्यांना जवळ कळालं का? म्हणजे वर्क इज 100% कन्वर्टेड इनटू हीट. दिस इज करेक्ट अँड दिस इज रॉंग. समजलं का सगळ्यांना? हीट कॅन बी लॉस. हीट कॅन बी लॉस. सो इट विल बी नॉट converted 100% into work. आणि याच स्टेटमेंटला आपण कसं लिहितो माहिती आहे का? द परपेच्युअल मोशन मशीन्स are impossible. ओह, क्या आपने ये फिजिक्स में सुना है? Have you heard this? The perpetual motion machines are impossible. यस, कार्नोट इंजिन में आपने वो सीखा है. असं कोणतं इंजिन आहे का जे फ्युएल न वापरता वर्क करू शकतं? आज एखादी फ्युएल लागतं, त्या फ्युएल शिवाय ते काम करतोय. अरे असं मशीन पॉसिबल आहे का? नाही, बिलकुल नाही. समजलं सगळ्यांना? हैव यू गॉट दिस? होपफुली आप लोगों को आज की सारी बातें समझ में आई होगी और कल के लेक्चर में हम इसके आगे का पार्ट लेते हैं. ओके ओके. प्रभा हे घे बेटा. नाही ना, कोणतंही असं अजून इंजिन बनलेलं नाही आहे की जे तुमचं कम्प्लिटली तुमचं ना तो कुठे लॉस होणारच नाही त्याचा. बरोबर? झालं का रे? झालं? सो मिलते हैं कल के लेक्चर में. तब तक सब लोगों को गुड बाय, नमस्ते, टेक केयर.